हे दबावाचे विषय असतात, हे कौटुंबिक विषय असतात. त्याच्यामध्ये आमच्यासारख्या नेत्यांनी पडू नये, कारण त्यासाठी महिला आयोग आहे, महिला आघाड्या आहेत, त्यांनी त्याच्याविषयी बोललं पाहिजे. मी स्वतः कधी कोणाच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक विषयावर शक्यतो बोलत नाही, तर बोलू नये. पण तुम्ही ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं, संजय शिरसाट आणि त्यांचे चिरंजीव आहेत, त्यापेक्षा भयंकर प्रकरण जे असं आहे, या महाशयांनी संभाजीनगरमधलं एक वेदांत नावाचं हॉटेल आणि त्याची प्रॉपर्टी, बरं का, वेदांत म्हणून जे हॉटेल आहे, धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड हॉटेल, अत्यल्प मूल्यावर त्यांनी ते आपल्याकडे ती संपूर्ण प्रॉपर्टी प्राईम लोकेशनला आपल्या ताब्यात दिली. आणि जणू ही संपूर्ण प्रॉपर्टी हे जे कोणी महाशय सिद्धांत शिरसाट आहे त्यांनाच मिळावी, यासाठी सरकारनं लिलाव प्रक्रिया राबवलेली. 67 कोटी रुपयाला, साधारण 67 कोटी रुपयाला, ही 67 कोटी हा आकडा लहान नाही तरी सुद्धा एका मंत्र्याच्या मुलाकडे 67 कोटी रुपये आहेत, जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे. वेदांत हॉटेलची प्रॉपर्टी ह्या महाशयांनी विकत घेतली. मेसर सिद्धांत साहित्य खरेदी पुरवठा असे त्या कंपनीचं नाव आहे. मेसर सिद्धांत मटेरियल प्रॉक्युरमेंट अँड सप्लाय ह्या कंपनीनं लिलावामध्ये ही प्रॉपर्टी विकत घेतली आणि ती प्रॉपर्टी त्यांना मिळावी मूळ किमतीपेक्षा कमी पैशात, म्हणून ही लिलाव प्रक्रिया अत्यंत बेकायदेशीरपणे राबवण्यात आली. हे आता ह्याच्यावरती हळूहळू येईल सगळं. तरीही मी सांगतो, एक मंत्र्यांचा मुलगा, याचा काही आगापिछा नाही, फार महान नाही, उद्योग क्षेत्रात नावलौकिक नाही, 67 कोटी रुपयाला संभाजीनगरमधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी